हॅलो. हा, बोला ना ताई. ताई श्री स्वामी समोर. श्री स्वामी समर्थ ताई. थँक्यू, तुम्ही स्वतःहून कॉल केला ते. अरे, आता मी मिस कॉल असले ना की करते ताई, वेळ जसं मिळेल तसं. मी तुम्हाला आहे ना एक आठवडा झालाय कॉल करते ताई, म्हणजे मला हो. जसं वेळ भेटेल तसा. हा, तर अरे आहे वा. ना, तुमचा ज्या वेळेला स्विच ऑफ असतो ना, तेव्हा मला मेसेज पण येतो की तुम्ही म्हणजे रेंज मध्ये गेलात वगैरे, तेव्हा पण मी कॉल करत राहिले. अय्या. असं झालं. ताई अनुभव सांगायचा होता. सांगा ना ताई, कुठून बोलताय सांगायचंय? मी मुंबईमधनच बोलतीये. बरं बरं. बाकी नका सांगू, मग ठीक हो. आहे. कधीपासून सेवेत आहात तुम्ही? 2021 पासून मध्ये अरे. येते. हा हा हा. हा. आणि मला अनुभव सांगायचा म्हणजे खूप सारे अनुभव आले ते स्वामींचे. हा अ, हा एक छोटासा अनुभव आहे, म्हणजे हा. असं तो आवर्जून सांगावा. हा. नाही का, कुलदेवीचं आहे ना, आम्हाला जरा म्हणजे आम्ही जातच नव्हतो तुळजाभवानीला, तुळजापूरला. अच्छा अच्छा. हा हा. तर 2021 नंतर स्वामी सेवेत आले, पण लॉकडाऊन पडलं ना त्याच्यानंतरला बरोबर लॉकडाऊन बरोबर. पिरियड होता ना 2021चा. तर बरोबर. हा मग 2-3 वर्ष जाणं नाही झालेलं. नंतर मग माझी सेकंड डिलिव्हरी वगैरे झाली. आणि हा. मग मुली छोट्या आहेत वगैरे नाही का, असं मग जाणं होत नाही. सण येतातच. हा. हो. आणि मग आम्ही नंतर आता 2 वर्ष झालं आम्ही जायला लागलो. तर अच्छा. म्हणजे असं आहे ना, आर्थिक प्रॉब्लेम म्हणजे पैसे आले कामं होत नव्हती ताई. हा हा त्याला काम करणारी माणसं भेटायची नाही, किंवा म्हणजे असे खूप छोटे-मोठे, किंवा मग पैसेच नाही यायचे. असले तरी ते बँकेतनच निघणार नाही. असे अगो बाई. खूप सारे हा. म्हणजे असे प्रॉब्लेम यायचे. हम्म. आणि मग त्याच्यानंतर आहे ना, मी ब्राह्मणांना वगैरे विचारलं, तर ते आम्हाला बोलले की तुम्हाला ना तुळजापूरचं देवी नाराज आहे. तुम्ही लग्न झाल्याच्या नंतर आपण जेव्हा तो जोडा वगैरे आटायला म्हणतो ना, जातो वगैरे, हो तर हो तुम्ही हो. गेलेलाच नाहीये म्हणून. तर मग आम्ही गेलो तुळजापूरला. त्याच्यानंतर पण असेच मी स्वामींना बोलले की चुकून देवीचं अजून काही राहिलं असेल ना, ते तुम्ही सांगत जावा. हा. हा. तर नाही का, देवी नाराज आहे. आणि हो मग हो त्यावेळेला आहे का, यांना आहे ना मी याला भांडूप पंपिंग माहिती असेल ना तुम्हाला ताई? हो, माहित आहे ना. हा, त्या भांडूप पंपिंग बशी आता नवीन मठ चालू झालेलं आहे बघा. हा म्हणजे हा 1-2 वर्ष झालं हा. तिथे जातो. तर तिथे आम्हाला इकडे आरती वगैरे पण भेटते सगळ्यांना, जे हा. गाभाऱ्यात असतात ना, आरतीला उभे राहतात हो ना, हो हो हो. सगळ्यांना आरती वगैरे भेटते. अरे तर वा. मी स्वामींना हा, तर 2-2 मिनिटं एक भेटते आरती. आणि हम्म. मग तेव्हा आहे ना, म्हणजे मी आरतीला खूप दिवस जायची. जसा टाइम भेटत योग येणार ना, तो सोडायचा नाही, आपण जायचं आरतीला सकाळी किंवा अगदी बरोबर संध्याकाळी. आहे. हा हो. आणि मग त्यावेळेला मी गेले. मी स्वामींना फक्त एक म्हटलं, काही चुकून जर राहिलं असेल ना, तर ते हा तुम्ही येऊन सांगा म्हटलं, नाही का, देवीच्या हा रूपामध्ये हा तुम्ही हा सांगा हा. स्वामी. आणि ना त्याच्यात बघा, आता जेंट्स लोक पण आपल्या सगळ्याच गोष्टी मानतात असं पण नाही ना काही. अगदी बरोबर आहे. तर मग आहे ना, ह्या डिसेंबर महिन्यात 2025 डिसेंबर महिन्यामध्ये मार्गशीर्ष महिन्याचा बुधवार संपला आणि गुरुवार चालू व्हायला हा रात्रीचा. आणि यांच्या स्वप्नामध्ये आले, म्हणजे यांना आहे ना असं स्वप्न पडलं की ऑफिसला चालले ते. आणि हा. त्यांना सांगितलं की तू ह्या देवीच्या पाया पडून आल्याशिवाय तुझं ना कार्डच पंचिंग नाही होणार आहे तुमचं ऑफिसचं. अय्या. हां. आणि ना तर मग हे रोजलाच जायला लागलेत हां, आणि टेन्शनमध्ये म्हणजे असं का करतात आहे मला? माझं कार्ड का पंचिंग नाही होत आहे? मला टाईम झालाय ऑफिसला जायला. मी हा 0 हा टाईमिंगला आलोय, आणि देवीला जायला सांगितले, "जा तू त्या मंदिरातून जाऊन ये, हा देवीला जाऊन ये." असं. आणि मग ते पुजारी जे भटजी होते ना, ते हा यांच्या ओळखीचे झाले हां. आणि मग ते कोणासोबत तरी बोलत होते हां. हा आणि मग ते बोलतात आहे आणि मग म्हणतात, "बाळा काय रे, तू रोजलाच येतो आणि नेहमी टेन्शनमध्ये असतो. म्हणजे हा काय तुझा एवढा मोठा प्रॉब्लेम आहे?" तर हा. मग हे म्हणतात आहे की माझं आहे ना म्हणजे आर्थिक प्रॉब्लेम आहे. पैसे असले तरी कामं होत नाही, आणि कधी-कधी कामं करायची म्हणून पैसे नसतात. म्हणजे असे प्रॉब्लेम आहेत. हा. तर मग त्यांनी आहे ना हातावरती का तांदूळ ठेवायला दिलं अ, अच्छा. यांच्या, आणि म्हणजे डोळे बंद करायला सांगितले. हा आणि मग नंतर ते बोलले की "काय नाही, तुझी देवी नाराज आहे. तुळजापूरला जाऊन म्हणजे देवीचं नाव नाही घेतलं त्यांनी. तुझी देवी नाराज आहे. तू हा. देवीला हे कर, अच्छा. जागरण गोंधळ घालून ये." हा. हो. आणि मग आम्ही तुळजापूरला जाऊन, म्हणजे आम्हाला समजलं की आम्हाला अगोदर पण ब्राह्मणांनी खूप सांगितलं होतं ना, की तुमची अच्छा. तुळजापूरची देवी नाराज आहे म्हणून. म्हणजे स्वामींनी असं स्वप्नात येऊन सांगितलं ताई. बघा, म्हणजे स्वामींनी कसं जागं केलं. हो. कारण मी त्यांना आहे ना विनवणीच करत होते ना, म्हणजे आम्हाला सांगतात ते ब्राह्मण, हम्म. पण काय करायचं ते सांगत नव्हते ताई. देवी अच्छा. नाराज आहे. मी त्याच्या अगोदर पण मग मी कुलदेवीची ओटी वगैरे जे भरतो ना आपण, हा हा तर मी हा. ते करून आले होते. मग तरी पण मला हेच उत्तर म्हणजे त्यांचा प्रश्न, का तुमची देवी नाराज आहे तुमच्यावरती. अय्या. आणि मग तुम्ही हां. काय काय नेलं मग आता? आता मी काहीच नाही घेऊन गेले. म्हणजे मी सगळं माझं आपलं ते घट मांडतात ना, त्या हा घटाचं सगळं सामान घेऊन गेले होते. पण ॲक्चुअली आता तिथं कसं जरा एक
देवीच्या तिथं प्रॉपर करत नाही किंवा आपलं सामान यूज करत नाही ना ते. हा तर हा ते हा त्यांचं सामान असतं, घट मांडलेलं असतं ऑलरेडी आपल्याला बसायचं हा. आणि ते 1100 रुपये घेतात आपल्याकडून. अच्छा अच्छा. हा हा आणि तिथं काही नैवेद्य वगैरे काही नसतं. हा हा. हा आणि एक 15-20 मिनिटामध्ये होतो असं. मग तुम्ही काय काय नेलं? हे साज नेला सगळा, देवीचा शृंगार, हा देवीचं म्हणजे मी साडी आपलं जे आहे ना ओटीचं सगळं. ओटीचं सगळं मी घेऊन गेले. ते देवाला मी देवीपाशी हे केलं आणि हं. बाहेर ना आल्याच्या नंतर तो बरं का असा पार टाईप आहे हो वरती चढायला. तर हो. मग ते झाडाच्या खाली का तिथं ते घेतात ते एक संबळ वाजवणारा असतात आणि ते एक गाणं बोलणारे असतात. ते अच्छा दोघंच अच्छा. जण असतात. हा. हो. आणि मग ते तिथं हे केलं. मग त्यानंतर ताई? त्यानंतर म्हणजे आहे आता ठीक आहे व्यवस्थित आहे. म्हणजे मग ही गोष्ट ज्या वेळेला स्वप्नात आली ना, हा. त्यावेळेस कळालं का ते जागरण गोंधळ नाव. नाहीतर तोपर्यंत असं कुणीच सांगत नव्हतं काही. अय्या, मग तुम्ही केलं का ते जागरण हो, गोंधळ? ते केलं आम्ही. आता फेब्रुवारीमध्ये आम्ही करून पण आलो. अच्छा, तिथेच का देवीच्या इथे? हो, देवीच्या तिथं करून आलो. त्याच्या अच्छा. अगोदर ना 6 महिने झाले आम्ही 6 महिने वर्ष होऊन गेले असतील. आम्ही त्याच्या अगोदर घरी पण जागरण गोंधळ घातला. एक हं. कुलदेवीच्या टाकांमधनं पाणी जात होतं. तर मग हा. आम्ही ते पण केले कारण ते पण चांगलं नसतं ना काही. अ, काय कसलं पाणी काय? कुलदेवीचे टाक जे होते ना, हा. तर आम्ही ऍक्च्युली इकडे राहतो ना, आमच्या पाठीमागनं खाडी आहे. तर तुम्हाला माहिती असेल ना, हा एरिया खाडीचाच आहे. माहित आहे हो. हो. तर आहे ना काय व्हायचं देव ना म्हणजे आजला जरी साफ केले ना, तर ते लगेच काळे पडायचे. म्हणजे असं. तर हा हा. चांदी वगैरे चांदीचे देव म्हटले ते काळे पडायचे. मग माझ्या बरोबर. सासूबाईंनी काय केलं, ते जरा ऐकत नव्हत्या. तर त्यांनी काय केलं 4-5 वर्ष आहे ना, 8 वर्षापूर्वी देव बनवलेले हं. आणि 4-5 वर्षामध्ये त्यांनी ना ब्रश आणि ती एक व्हाईट कोलगेट असते ना, तर हा हा. त्यांनी घासून ते देव पूर्ण प्लेन केले. नाहीतर मग पितांबरीने घासायच्या. पण त्यांना अरे ते चांगलंच पाहिजे ना असं म्हणायच्या. आणि वा. ऍक्च्युली देवांना आहे ना यानेच आपण हळद आणि दह्यानेच हे करतो ना जेवढे हे बरोबर हो. ते ऐकतच नसायच्या. मग वाद होण्यापेक्षा न बोललेलं बरं. म्हणून बरोबर. मग आम्ही शांत बसायचं आणि मग ते पूर्ण त्याला प्रत्येक देवाच्या टाकाला होल पडली. अय्या, होल पडले ते. होल पडले आणि होल पडले ते चांगलं नसतं. अ, चांगलं नसतं. हो आणि मग ते आम्ही परत देव बनवले आणि हं. त्यावेळेला पण मग नवीन देव बनवले. तर मग ते त्याचं पण मग जागरण गोंधळ वगैरे घरी घातला, सवासणी वगैरे घातल्या असं बरोबर. केलं. पण मग त्यांना तिकडं देवीला तिकडं बोलून त्यांच्या याच्यात ठरवून घ्यायचा होता का काय काय माहिती. हा. आणि म्हणजे हे कोण सांगतच नव्हतं ताई पण ते. बघा. मग घरी अ, पण केलं आणि तिकडे पण केलं का? तिकडं पण केलं. हो, तिकडं पण केलं आणि घरी पण केलं. अरे वा. हो, त्या म्हणजे मग मी तरी म्हणजे ना ते घरी पहिल्यांदा केलं. देव वगैरे बनवले, घरी हा, पहिल्यांदा केलं आणि मग हा, त्याच्यानंतर पण आहे ना, म्हणजे आहे ते चालूच होतं बरं का. हा, आणि मग त्याच्यानंतर म्हणजे काय झालं ऍक्च्युली ताई, हा, आमची ना कुलदेवी होती तुळजापूरची, पण हा, आता माझं गाव पुणे अ, हं, शिवनेरी जवळचं. हा. शिवाजी महाराजांचं जन्मस्थान आहे ना, हो तिथं ना हो ना. जुन्नर तालुक्यात निमदरी म्हणून एक गाव आहे. तर हा. त्या निमदरीचं ती नाशिकची सप्तशृंगीचं ते ठाणं आहे ते निमदरी हो म्हणून. हो. आणि आणि ही आमची सासरची लोकं काय बोलायची, की तीच निमदरी ही आपली कुलदेवी आणि तिला अरे. गेलं तरी चालतंय. आपण तुळजापूरला कधी जाणार असं बोलायची हा ती लोकं. हा हा. आणि ना मग आहे ना त्या तुळजापूरला म्हणजे लग्न झालं 8-9 वर्ष झाले. कधी जाणं नाही, काय नाही, काय नाही. मग हा. असे असंख्य प्रॉब्लेम येत गेले बरं ताई तुम्हाला आई सांगते. गं. आणि हे आपण मान्य करत नाही पहिली गोष्ट नाही का? हा हा. आणि मग म्हणजे प्रॉब्लेम येतात ते कशामुळं आपण देवाचं वगैरे चुकतोय, करत नाही. हे आपण बरोबर. काहीच असं मनात आणत नाही. नाही नुसते अडचणी येतात असं म्हणजे आपण खरंय हे खरंय. करत असतो. आणि मग त्यावेळेला मग ते केलं आणि आता माझ्या सासू-सासऱ्यांमध्ये दोघांमध्ये पण वादच होत होते. आम्ही जाऊन आलो. हा. आमच्यात भांडणं वगैरे नाही झाली, पण आर्थिक प्रॉब्लेम चालू व्हायचे आणि सासू-सासऱ्यांची मी दोघांमध्येच भांडणं व्हायची. अरे अरे अरे. आणि मग ते पण आता जाऊन आले म्हणजे असं. अरे वा. हो. मग व्यवस्थित आहे त्यांचं पण? हो, आता म्हणजे दोघं जण म्हणजे सासू-सासऱ्यांचं ऐकायचीच नाही काही. कशावरनं पण लहान मुलासारखा हट्ट धरून बसणार. हा. आणि म्हणजे मग ते आता जाऊन आलेत. मग आता दोघांमध्ये आहे व्यवस्थित आहे. अरे वा, खूप छान ताई. असं. मी शेअर आणि करते हा. हो, हो ताई. ताई हा? मग तुम्हाला तुमचा म्हणजे कॉल वगैरे करायचा असेल तर टायमिंग सांगा ना ताई? आपलं तसं 9 ते 10 आहे ताई. हां. पण आता मी रिटायर झाली तर मग अशी मिस कॉल असेल तर मग मी घेऊन टाकते वेळ असेल तेव्हा. म्हणजे टाईम असेल तेव्हा घेता तुम्ही ना? हा हा. हा, हो. श्री स्वामी समर्थ. चालेल, चालेल. श्री स्वामी समर्थ ताई.